हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा दिवस खूप अभिमानास्पद होता कारण आज होतं माझ्या काकांची रिटायरमेंट पार्टी। तर आम्ही तिथे जायला निघालो। सो तिथे पोहोचलो हॉलला, तिथे सर्वजण भेटलो एकमेकांना आणि मग त्याच्यानंतर तिथे काही कार्यक्रम चालला, थोडा वेळ स्पीच वगैरे दिले सर्वांनी। मी आणि माझ्या लेकीने सुद्धा तिच्या बाबांबद्दल आणि माझ्या काकांबद्दल काही आमच्या भावना व्यक्त केल्या। त्यांना त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि काही फोटोज वगैरे क्लिक केले। तिथून जेवण करून निघाल्यानंतर थोडा टाईम होता आमच्याकडे, आय थिंक 4-4:30 वाजले होते, म्हणून आम्ही गेलो चिंचवडच्या बोटिंग क्लबला। बोटिंग क्लब तर बंद होते, पण मुलींनी छान तिथे गार्डनमध्ये एन्जॉय वगैरे केला। आणि माझं आणि पूर्वीचं स्पीच मी व्हिडिओच्या शेवटी अटॅच केलं आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा। बाय। सगळ्यांना माझा नमस्कार। मी जान्हवी पुरुषोत्तम गिरासे आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी माझ्या चाचा बाबांना खूप खूप शुभेच्छा। हॅपी रिटायरमेंट चाचा बाबा, थँक्यू। त्यांनी कौतुक करा थोडंफार की इथपर्यंत येणं, स्टेजवर येणं हे पाय ठरवायला लागतात, पण खरंच ती बोलली तिचं त्या ठिकाणी कौतुक आहे। तर बघा मन तर जे आज जो हा कार्यक्रम इथे आयोजित केला गेला आहे ज्यांच्यासाठी त्यांची मी पहिले ओळख करून देते। इथे माझ्या वडिलांचे मावस भाऊ आहेत, म्हणजेच माझे काका। म्हणजे मी लहानपणापासून त्यांना चाचा या नावाने हाक मारतो। जेव्हा ते मुंबईला होते ड्युटीसाठी, तेव्हा आम्ही खूप लहान लहान होतो। अगदी म्हणजे अंगा खांद्यावर खेळण्यापासून सुरुवात झाली आहे। सगळ्यामध्ये सपोर्टिव्ह आहे, अगदी मेडिकल इमर्जन्सी वगैरे असू द्या किंवा काही, लहानपणापासून त्यांच्या सोबत म्हणजे आम्ही अटॅच आहोत। आणि त्याच्यात अजून सोन्याहून पिवळा म्हणजे त्यांनी सगळं म्हणजे बाकीच्या गोष्टी तर साईडलाच राहतील ही गोष्ट सांगितल्यानंतर, ती म्हणजे त्यांनी माझ्या आयुष्याचा जोडीदार सुद्धा त्यांनीच निवडलाय। त्याच्या व्यतिरिक्त मी अजून काय बोलू शकते। आणि मग मी इथेच पुण्यात आली त्यांच्या जवळच राहण्यासाठी। त्याच्यानंतर काही असू दे, मेडिकल इमर्जन्सी असू दे, कोणतीही सिच्युएशन असू दे, आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती आपल्या मागे उभा असतो, तर ते मागे नाही, नेहमी आमच्या पुढेच उभे असतात। आम्ही जाण्या अगोदर ते उभे असतात की नको आम्ही आहे, त्याच्या आले म्हणजे आता सगळं काही व्यवस्थित होईल, काही टेन्शन घेण्याची गरज नाही। या अगोदर पण ते महिन्यातून 2 महिन्यातून एखादा रविवार आम्ही त्यांच्याकडे किंवा ते आमच्याकडे येत असायचे। आता तर मी म्हणते की सगळे रविवार आमच्यासाठी असावे। मधले काही जेव्हा आले ते इतरांसाठी, पण संडे मात्र आमच्यासाठी। आणि इथून पुढचं त्यांचं जे आयुष्य ते खूप सुखाचं, समृद्धीचं आणि चांगलं जावं, आरोग्यदायी जावं अशी माझी बाप्पाला विनंती आहे।